हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बनवून दाखवते कोंबडी वड्यांचं पूर्ण रेसिपी। तर हे बघा, मी 3 किलो तांदूळ घेतलेले आहेत। ते स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि आपल्याला हे सावलीमध्ये सुकवायचे आहेत। हे बघा, आपण तांदूळ आता काढून घेऊया। आपले तांदूळ काढून झालेत, छान सुकून घेतले सावलीमध्ये। आता तुम्हाला प्रमाण सांगते। जिरं, मेथी, धने, बडीशोप, चण्याची डाळ, उडीद डाळ, गहू, ज्वारी, बाजरी असं आपलं साहित्य आहे। ते बघा, मी आता गहू टाकलेत, ज्वारी, बाजरी, ही डाळ मी भाजून घेतलेली आहे। धने भाजून घेतलेले आहेत, डाळ भाजून घेतली उडदाची, बडीशोप, जिरं हे सगळं भाजून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चक्कीमध्ये दळून आणायचं। असं परफेक्ट प्रमाण आहे हा। ते बघा, आपण चक्कीमध्ये दळून आणलेलं आहे। तर जी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने आपण 4 वाटी पीठ घ्यायचं आणि 3 वाटी पाणी घ्यायचं। बघा, आता पाणी घेऊया 3 वाटी। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि तुम्ही गूळसुद्धा घालू शकता। तर आपण पाणी उकळलेलं आहे छान, त्याच्यामध्ये पीठ उकळून घ्यायचं। मी साहित्य घेतले, त्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगते। ते बघा, आपलं पीठ थोडं उशीर झाकून ठेवायचं। असं परातीत काढून छान मळून घ्यायचं। तुम्ही याला कोळसा देऊन दमसुद्धा देऊ शकता। दम दिलेला वडे छान लागतात। आपलं पीठ मळून झालं आहे, किती स्मूथ झालं आहे, किती छान झालं आहे बघा। तुम्हाला वड्यांचं पीठ मागवायचं असलं तर कमेंट करून सांगा। आता आपण याचे वडे थापून घेऊया हातावर। हे बघा, पीठ किती छान झालेलं आहे। माझ्या मुलांना ते वडे खूप आवडतात। असे थापून घ्यायचे। तुम्ही मटणाबरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर सुद्धा खाऊ शकता नाश्त्याला। कोंबडी वडे तर मटणाबरोबरच छान लागतात। तुम्हाला पीठ हवी असेल तर कमेंट करून सांगा। मी मसाले सुद्धा विकते।
आपला आगरी मसाला, हळद, अनारशांचं पीठ. आता हे बघा आपले वडे खूप छान झालेले आहेत. हे बघा काढून घेतलेले आहेत. परत आपण एकदा दुसरी बॅच टाकूया. असे टंब फुगलेले वडे खूप छान लागतात, मस्त. तुम्ही कसे करता ते कमेंट करून सांगा. हे बघा आपले वडे सगळे तळून झालेले आहेत. किती सुंदर कलर आलेला आहे, पाहू शकता. खायला पण तेवढेच चांगले असतात, लागतात ते. माझ्या मुलांनी चहा बरोबर खायला घेतलेत.